नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीच्या म्हणजे उद्याच्याला जयंती आहे. आपण आज आलो हे रस्ता दाखवा इकडचा. हे 4 पुतळ्याचा रस्ता आहे. आपल्या हुतात्मे आहेत, आपले 4 हुतात्मे इकडे दाखवा जागृत. हे आपल्या बॉसचा आहे. बॉस म्हणजे आरजी बॉस, कधीही 4 शिव्या देऊन बोलणारे. आणि आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहे. आता आपण त्यांना चांगलं बोलायला लावू. आता शिव्या नको. या जागृती या. खूप काही चांगलं देखावा केलाय बॉसने. बॉसचे सगळे पट्टे दाखवा तालमीतले. जागृत आपण बॉसच्या मिरवणुकीच्या ठिकाणी आलो. पूर्ण तयारी झाली आहे. बॉस काय देखावा आहे आपला? सर्वप्रथम सर्वांना मी मानाचा जय भीम. बुद्ध दर्शन बौद्ध समाज विकास संस्था व आरजी परिवाराच्या वतीनं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 20 मार्च 1927 बाबासाहेब आंबेडकरांना सत्याग्रह केला होता महाडला. त्या सत्याग्रहाला आता पूर्ण होऊन आता 100 वर्ष पूर्ण होतात. त्या 100 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं बुद्ध दर्शन बौद्ध समाज विकास संस्था व आरजी परिवाराच्या वतीनं आपला त्या सत्याग्रहाचा देखावा करण्यात आलेला आहे. आणि हा देखावा आमचा फार सुंदर झालेला आहे. आणि हा देखावाला 100 वर्ष पूर्ण होतात त्या कार्यक्रमाला. म्हणून आपण आमच्या मंडळाच्या वतीनं हे देखावा ठेवलेला आहे. बॉस मला सांगा, वळसंगला आपली एक हिर आहे. बाबासाहेबांनी तिथं येऊन विहिरीचं पाणी पिऊन गेलं. काय इतिहास आहे त्या विहिरीचा, वळसंगच्या आपल्या इथल्या सोलापुरातल्या? वळसंगच्या विहिरीला म्हणजे तिथं अगोदर पहिलं पाणी वगैरे प्यायला बंधनकारक होतं. त्यामुळं बाबासाहेब वळसंगला आले होते. त्यामुळं तिथं विहीर आपल्या लोकांनी विहीर बांधलं. त्या विहिरीचं उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते झालं होतं. म्हणून त्या विहिरीला एवढं महत्व आहे. आता ते विहीर बंद पडल्याचं जम आहे. ते विहीर करता तिथल्या समाजाने त्याला चालू करावं आणि बाबासाहेबांचं कार्य जिवंत ठेवावं एवढीच अपेक्षा आहे. त्या विहिरीसाठी जे मागचे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी निधी दिला होता बरं का तिथं सोलापूरकर. बॉस मला सांगा, सोलापूरकरांना काय आवाहन करणार तुम्ही उद्याच्या मिरवणुकीच्या संदर्भात? सोलापूर सर्व आंबेडकर जनताला व सोलापूरकरांना माझं आव्हान आहे विनंतीपूर्वक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्तानं सर्वांनी लवकर 11 साडे11 वाजता सर्व जमावं आणि सर्व मंडळाच्या सर्व पदाधिकारी अध्यक्षांनी 11:30 ते 12 वाजता मिरवणूक सुरुवात करावी. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी फक्त 10 ते 15 मिनिटं नाचावं. का त्यांचा काय उत्साह असेल तर 15 मिनिटांना पुढे जावं, दुसऱ्या मंडळाला चान्स द्यावा, दुसऱ्या मंडळाला तिथं नाचण्याची संधी द्यावी. आणि कुठेही काय मिरवणुकीमध्ये गालबोट लागू नये. सर्व जाती धर्माचे लोक त्या मिरवणुकीमध्ये येतात त्या बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीच्या. त्यामुळे सर्वांचं आमच्या मंडळाचे त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मिरवणूक फार मोठ्या प्रमाणात होतच असते. याच्यापेक्षा मोठी मिरवणूक निघेल. आणि सर्व मंडळाला अनेकदा आवाहन करतो की तुम्ही सर्व मंडळाने लवकर मिरवणूक काढावं. आणि जास्तीत जास्त मंडळ लवकर कसं महापौर बंगल्यामध्ये जाईल त्या हिशोबाने सर्व मंडळाने एकत्र करावं. आणि पोलीस प्रशासनानं जे घालून दिलेल्या अटी आहेत त्या अट्या सर्व मंडळाने मान्य करावं. पोलीस प्रशासनाला त्रास होईल असं कुठलाच मंडळ वागू नये असं सर्व मंडळाला माझ्या मंडळाकुंडावर माझ्या वतीनं नम्र विनंती आहे. जय भीम, जय भारत. बॉस तुम्ही 2 टॉप आणि 2 बेस लावतो म्हणले होते, किती लावलेत? आता 2 बेस 2 टॉप म्हणलं होतं बरोबर आहे. पण कसं आता CP साहेबांनी म्हणले सहकार्य करतो म्हणले. मग त्यांच्या सहकार्याला मान देऊन आम्ही 1 बेस 1 टॉप लावणार आहे. लक्षात असू दे सोलापूरकर, बॉस बी कायद्याचं भान ठेवतात बरं का. आणि जसं CP साहेबांनी सांगितलंय 1 बेस आणि 1 टॉप, CP साहेबाच्या म्हणण्यानुसार बॉस ही तसंच त्यांचे 1 बेस आणि 1 टॉप लावून त्यांच्या मिरवणूक निघणार आहे. किती म्हणजे बाबासाहेब बसलेले आहेत तिकडे दाखवा. आणि जे कट्ट्यावर बाबासाहेब बसलेत ते विहिरीचा कट्टा आहे काय? हा ते विहीर आहे तेवढं. जे महाडचं
चौदा तळ्याची विहीर आहे. ते विहिरीमध्ये अजून ते चालू करायचं आहे. पाणी वगैरे दाखवणार आहेत आपण. त्या पाण्याला स्पर्श करायला लागेल बाबासाहेब. त्या गावचे सगळे ते गावकरी त्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांचे सहकारी आहेत. अशा पद्धतीने 20 मार्च 1927 ला महाडचं जे पाण्यासाठी जे संघर्ष केले बाबासाहेबांनी, आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे सर्व दलितांना, सर्व मागासवर्गाने तिथं शिवू देत नव्हते पाण्याला. तिथं गुराढोरा जनावरांना पाण्याला शिवायची हे होती, पण मुभा होती. आणि असं सामान्य आपल्या मागासवर्गीय लोकांना दिली नव्हती. ते बाबासाहेबांनी खूप मोठं तिथलं एक संघर्ष म्हणजे पाणी दिलं आमच्या जीव, म्हणजे म्हणतात ना, पाणी एक जीवन आहे, त्याशिवाय पाण्यातून काय नाही. असं एक खूप मोठा संघर्ष आहे ते. आणि त्याचा देखावा आम्ही 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हा बौद्धदर्शन बहुजन सामाजिक विकास संस्था आरजी कंपनीच्या वतीने व आमचे संस्थापक रवीजी बुवा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा आज या ठिकाणी सादर होत आहे. जागृत पाठीमागं दाखवा. एवढा जबरदस्त देखावा केला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खूप काही चांगलं वरती 100वा त्यांचं हे घातलेलं आहे नंबर. आणि त्याप्रमाणे गावकरी मंडळी आहेत सगळे पाठीमाग. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्ट्यावर बसून पाण्याला हात लावलेले आहेत. हात दाखवा. ते हे आपले रवी बॉश आहेत, त्यांचं हे देखावा आहे. हे डेकोरेशन चालू असताना मी रवी बॉश गायकवाडकर गेलो होतो. झाड दाखवा जागृत. ते झाड खरोखर आहे असं दिसतंय बॉस, असं विचारलं होतं. तर मला बॉसने म्हणले का आम्ही काय डुप्लिकेट आहे का, हे झाड आमचं ओरिजिनल आहे आणि या झाडासारखं आम्ही बी ओरिजिनल आहे असं म्हणले होते. ते खरंच सगळंच ओरिजिनल दिसतंय. हे आरजी बॉसचं देखावा आहे. 1992 पासून आपली जयंतीची सुरुवात आहे. 1992 पासून किती वर्ष झाले? आता हे 34वे वर्ष आहे आमचं. 34वी वर्ष आहे. 34व्या वर्षात या वर्षात एकदाही आमच्या मंडळाचं म्हणजे बौद्धदर्शनचं डेकोरेशन फेल गेलेलं नाही आहे. त्याच्यातून समाजापर्यंत लोकांना काय संदेश जातो हे तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे. जिवंत उदाहरण आहे. या बॉसला विचारू. म्हण बॉस, मी परवा तुमच्याकडे आलो होतो आणि म्हणलो बॉस ते झाड आहे बघा ओरिजिनल दिसतंय. तसंच ओरिजिनल दिसायला लागलंय. आणि तुम्ही एक डायलॉग मारला होता, ते अजून एकदा मारून टाका. काय म्हणणं की आम्ही ओरिजिनल आहे आणि आम्ही ओरिजिनलच सगळं देखावा करतो असं मारलं. आता आमचा देखावा हे जिवंतपणाच आहे. आणि झाड तर ओरिजिनल तुम्हाला माहितीच आहे. ते झाड ओरिजिनल तोडून आणलेलं आहे. आणि ते झाड आता आम्ही सर्व ओरिजिनल लोकच पहिल्यापासून. आणि आम्ही ओरिजिनल म्हणजे नुसतं ओरिजिनल नाही, आम्ही आंबेडकरवादी आहोत. ओरिजिनल आंबेडकरवादी आहोत आम्ही असं बॉस म्हणते. त्यामुळं ओरिजिनल असतं, झेरॉक्स असतं. झेरॉक्स लय आहेत माझे, मी ओरिजिनल एकच आहे. झेरॉक्स अनेक आहेत पण बॉस म्हणजे एकच आहे. हा, जयंती जोरात होईल. सर्व मंडळानं चांगलं काम केलेलं आहे. सर्व मंडळानं चांगला देखावा केलेला आहे. सर्व मंडळानं चांगला खर्च केलेला आहे. त्यामुळे सर्व मंडळाचा बी आमच्या मंडळातर्फे आभार आहे, अभिनंदन आहे त्यांचं. असंच खर्च करावं. बाबासाहेबांना आपल्यासाठी अख्खं आयुष्य घातलं. त्यांच्यासाठी एवढं ते छोटंसं काम आहे, आपण करतो. काय मोठे काम करत नाही आपण. पण आंबेडकरची जयंती इथं मोठ्या प्रमाणात होईल, मोठ्या उत्साहात होईल. मी अनेकदा आवाहन करतो पोलीस खात्याला सर्व मंडळाने सहकार्य करावं. आणि पोलीस खातं आपला मित्र आहे हे समजून समजलं पाहिजे, एवढंच विनंती करतो. धन्यवाद बॉस. खूप काय चांगली माहिती दिली बॉसने. बुजुर्ग आहेत आणि त्यांच्या वयाच्या प्रमाणे ते बोलतात बरं का सोलापूर. आणि बॉसचं बोलणं म्हणजे परफेक्ट असतंय, सडेतोड असतंय. बघूया आपण ह्यांची मिरवणूक कसं निघणार आहे. उद्याच्याला बी आपण घेणार आहेत. हा, तुमच्या 2 वर्षांनी मी लहान आहे. मला बुजुर्ग करूच नका. मी बुजुर्ग कधीच होत नाही, कारण माझ्या सर्व कार्यकर्ते लहानच आहेत. त्यामुळे मी बुजुर्ग कधी होणार नाही, कधी म्हातारा होणार नाही. मी आयुष्यभर जवानच राहील. त्यामुळे मला कधी तुम्ही बुजुर्ग म्हणू नका. जवान 60 वर्षाचा तरुण म्हणा. 60 वर्षाचा तरुण म्हणा असं बॉस म्हणतात. तर आपण बॉस तरुणच आहेत असं म्हणूया.
मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.